जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे KS प्रॉपर्टीजमध्ये। जसं आज आपण आलो आहोत ठाणे वेस्ट लोकेशनला। त्यानंतर आपण आता स्क्रीनवर पाहू शकता ही आहे जगदीश बुक डेपो, जिथे आपल्याला स्कूलपासून ते कॉलेजेसपर्यंतचे सर्व पुस्तकं अवेलेबल असतात। आणि हा रोड जो आपण आता समोर पाहताय जो एंड आहे स्टेशनजवळ, म्हणजे हार्डली सेकंदाच्या डिस्टन्सवर आपलं ठाणे स्टेशन कनेक्टेड असणार आहे। आता आपण ही बिल्डिंग जी पाहताय ज्याची OC आणि CC दोन्ही पण आलेली आहे। या बिल्डिंगमध्ये आपल्याकडे कमर्शियल ऑफिस आहे, सोबतच फ्लॅट असणार आहे। तर फ्लॅटचा जो एरिया आहे 475 आणि जो ऑफिसचा स्पेस आहे फर्स्ट फ्लोअरला तर तो असणार आहे 473 स्क्वेअर फीटचा। आता आपण हा जो फ्लॅट पाहता त्यासोबतच आपल्याला कार पार्किंगची स्पेससुद्धा दिलेली आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑफिस आपल्याकडे अवेलेबल आहे। तर जर कोणी आपल्या फॅमिलीमध्ये कोणी ऑफिस पाहत असतील किंवा स्टार्टअप रिलेटेड काही इन्क्वायरीज असतील त्यांच्याकडे, तर त्यांना हे तुम्ही रेकमेंड करू शकता व्हिडिओ की आपल्याकडे 473 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे ज्याची प्राइसिंग 1,32,00,000 रुपीज आहे। ज्यामध्ये तुम्ही आता पाहू शकता डबल हाईट आहे, चांगली 12 फुटाची हाईट आहे, सोबतच डक्ट एरिया आपल्याकडे आहे। त्यानंतर स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे आणि व्हेंटिलेशन खूप छान आहे, ओपन व्ह्यू आहे, चांगलासा व्ह्यू असणार आहे, ग्रीनरी आहे, समोर झाडं आहेत। नंतर हाईट आपण पाहता नक्कीच तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मस्त ऑफिस बनवू शकता। इथे टॉयलेटचा स्पेस आहे, सेपरेट टॉयलेट आहे आणि फर्स्ट फ्लोअर आहे, तर नक्कीच आवडणाऱ्यासारखं आहे। त्यानंतर आपण आता जे बाहेरचं लॉबी एरिया पाहताय तर इथे ऑलरेडी ऑफिसेस लोकांचे आलेले आहेत, समोर स्ट्रेचर लिफ्ट आहे। त्यानंतर आपण आता जाऊया 475 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये। आपण यामध्ये आपल्याकडे हायर फ्लोअर आणि एक मिडल फ्लोअर दोनच फ्लॅट आहेत। मस्त छान क्वालिटीमध्ये कन्स्ट्रक्शन आहे, इंटरकॉम दिलेला आहे, हाय सिक्युरिटी आहे, CCTV असणार आहे आणि स्पेस तर खूप छान कनेक्टेड स्टेशनजवळ आहे। नक्कीच प्राईस आवडण्यासारखी आणि प्राईस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे की सर्वच तुम्हाला रेडी दिलं तर तुम्ही व्हिडिओ बघणार नाही पूर्ण, त्यामुळे काय तरी थोडीशी आपण मेहनत करायला हवी। हे आपण मार्केट पाहताय तर हे एकदम जवळच वॉकेबल डिस्टन्सवर आपलं मार्केट आहे, दादाजी कोंडदेव स्टेडियम आणि तळावपाई खूप पुढे आहे, तरी त्याच्या अगोदरच आपलं घर येतो। सो तुम्हाला आता आयडिया आली असेल की किती जवळ हा आपला प्रोजेक्ट आहे। आणि जर अजून काही रिलेटेड तुम्हाला फ्लॅट्स हवे असतील स्टेशन जवळ किंवा मिडल ऑफ द ठाणेमध्ये तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा। आता आपण आधी जाऊया किचनमध्ये, बेडरूम पाहणार होतो पण त्याआधी आपण जाऊया किचनमध्ये। किचनलाही लाईट व्हेंटिलेशन पाहू शकता, ईस्ट वेस्ट डायरेक्शन आहे। प्रत्येक फ्लॅटचे जे टायलिंग फ्लोरिंग आणि एंट्री पार्ट आहे प्रत्येकाला डेव्हलपरने वास्तूप्रमाणेच बनवलेलं आहे। प्राईस नक्की आवडण्यासारखी, लवकरात लवकर या, अक्षय तृतीयाचा आनंद घ्या आणि लवकरच आपल्या घराचं स्वप्न जो आहे ते पूर्ण करा। इतका छान व्हेंटिलेशन आणि उजेड आपल्या किचनमध्ये। त्यानंतर आता हे तुम्ही पाहू शकता कॉमन टॉयलेटचा स्पेस तर इतका सुंदर आहे, इतका मोठा टॉयलेट आहे आणि सोबतच डक्ट एरियामध्येही तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता, हवं ते यूज करू शकता, इतका स्पेस आहे, खूपच छान। आता आपण थोडा हळूच ओपन करूया तर हे पहा डक्ट एरिया वॉशिंग मशीन राहिल्यानंतर सुद्धा किती छान युटिलाइज करतो। आणि समोर हे स्टेशनचा रोड आहे, जे स्काय वॉक आपण म्हणतो ते आहे। पाण्याला काहीही त्रास नाही, 24 आवर इथे पाणी चालू आहे घरामध्ये, कधीच तुम्हाला पाणी टंचाई म्हणून कधीच येणार नाही आणि पाण्याचा टँकर तर आजूबाजूला कधी फिरकतही नाही, इथे 24 आवर्स पाण्याची सुविधा आहे। टायटल क्लिअर आहे, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहेत, फक्त 2च फ्लॅट शिल्लक आहेत, लवकरात लवकर या। आता हा वॉर्डरोबचा स्पेस आहे, वॉर्डरोब निश जे म्हटलं जातं। त्यानंतर मास्टर बेडरूम आहे हा आपला, त्यात स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस, हे ठाणे स्टेशनचा रोड आणि समोर अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे। डायरेक्टली तुम्हाला सनसेटचा जो अनुभव आहे तो तुम्हाला बेडरूममधनं आणि इवन द किचनमधनं अनुभवता येतं। इतका सुंदर की नक्कीच आवडेल तुम्हाला, दुपारी या, नक्की हा आनंद घेऊ शकता व्ह्यूचा। आता हा कॉमन टॉयलेटचा व्ह्यू आहे, कॉमन टॉयलेटलाही चांगले CP फिटिंग्स दिलेले आहेत, विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी। फ्लॅटचा बेडरूम तर इतका सुंदर होता आणि इतका प्रशस्त आहे आणि पॉझिटिव्हिटी जी म्हटली जाते फ्लॅटमध्ये आल्यावर ती नक्की इथेच तुम्हाला अनुभवता येणार आहे। सोबत आता हा झाला हायर फ्लोअरचा। जर हायरमध्ये नको असेल, काही ना प्रॉब्लेम वाटते हायर नको, तर आपल्याकडे लोअरमध्ये सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे, तो आपण आता पाहूया।
आता आपण आलो आहोत 3rd फ्लोअरला. फक्त 2च फ्लॅट आहेत. खूप कमी इन्व्हेंटरी आहे, पण OC आलेली आहे आपल्याकडे. कुठचाही प्रोजेक्ट घ्या, OC शिवाय मी कधीही प्रोजेक्ट शो करत नाही. 1-2 जे आहेत OC येणार असते, तर ती जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तोपर्यंत येतेच. आणि हे समोर झाड पाहू शकता पिंपळाचा, इतका ग्रीन व्ह्यू आहे. ह्याच्या समोरच मी तुम्हाला सांगतो नागरिक साडीचं दुकान, जे आपण सर्वांना माहिती असेल, परिचयाचं असेल, तर प्रत्येक स्त्रीला तर नक्कीच माहिती असणार नागरिक स्टोअर. तर त्याच्या समोर ही बिल्डिंग आहे. किचन पण इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे. हा 478 स्क्वेअर फीटचा एरिया आहे, थोडा स्लाइटली मोठा आहे. अगेन इथे पण तुम्हाला व्हेंटिलेशन, नंतर डबल प्लॅटफॉर्म, अँड त्यानंतर हे तुमचं कॉमन टॉयलेटचा स्पेस. कॉमन टॉयलेट मी थोड्या वेळात लगेच दाखवतो. त्याआधी आपण आता एंटर करूया मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूमचा स्पेस, अगेन वॉर्डरोबची निश स्पेस, म्हणजे तुम्हाला वॉर्डरोब ठेवायला त्रास नाही. तुमचा बेड राहिल्यानंतर सुद्धा किंग साईज बेड ठेवल्यावर सुद्धा तुमचा वॉर्डरोब एक चांगल्या कोपऱ्यात ठिकाणी राहून जातो. स्टँडिंग बाल्कनी, हे तर आपल्याकडे एक ट्रेडमार्क आहे की आपल्या प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी येते. इवन लिव्हिंग रूम असो, तुमचा बेडरूम असो किंवा तुमचं कॉमन टॉयलेट असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डक्ट एरिया आणि बाल्कनी स्पेस येणारच. आता आपण हे लाईट लावल्यानंतर बघा कसा इतका सुंदर आणि स्पेशियस साईज आहे. असं नाही की काहीतरी छोटा कॉम्पॅक्ट साईजमध्ये मी दाखवतो आहे. हे प्रॉपर आता तुम्ही लाईटमध्ये पाहताय. बट बाकीचे जे फ्लॅट्स होते ते सर्व मी विदाऊट लाईटमध्ये शूट केलेलं आहे. हे सर्व नॅचरल लाईटमध्ये शूटिंग आहे. हा कॉमन टॉयलेटचा स्पेस, जसं डक्ट एरिया आपण मगाशी बाहेर पाहिलेला लास्ट व्हिडिओत, तर सेम असाच असणार आहे. सो फ्लॅट तर नक्की आवडण्यासारखे 2च फ्लॅट शिल्लक आहेत. तुम्ही फॅमिलीसोबत या, चेक देऊन जाल. इतका सुंदर हा फ्लॅट आहे. लवकरात लवकर या, ताबा मिळवा, एवढंच मी सांगू शकतो तुम्हाला. त्यानंतर आता हा लॉबी एरिया, जो एंट्री पार्ट करतो आपण, तर एंट्रन्सचा जो किती सुंदर आहे आणि लोक राहायलाही आलेली आहेत. सोबतच कार पार्किंगचा फायनल टचअप बाकी आहे, पण लवकरात लवकर या, फायनल करा. फॅमिलीसोबत अक्षय तृतीयेचा आनंद घेऊ शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.